देशमुख, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान 22 तास उलटूनही अद्याप ही वाहतूक कोंडी का सुटू शकलेली नाहीये। या सगळ्या पार्श्वभूमीवर एबीपी माझानं काही सवाल उपस्थित केलेत। पाहूयात एबीपी माझाचे हे सवाल। 22 तास एक्सप्रेसवे ठप्प होतो, प्रशासनानं काय केलं? लोकांचे अतोनात हाल झाले, त्याची जबाबदारी कोण घेणार? लोकांच्या हाल अपेष्टांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आयआरबी कंपनीला टोल वसुली करण्याचा अधिकार आहे का? एक्सप्रेसवे 22 तास ठप्प होऊनही हालचाल न करणाऱ्या संबंधित यंत्रणेवर कारवाई व्हायला हवी काय? सरकार आणि कंत्राटदार कंपनी एकमेकांवर जबाबदारी ढकलून काय साधतायत? दरम्यान ज्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ही वाहतूक कोंडी झालेली आहे, त्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर जो टोल आकारला जातो, त्या टोलचे दर सध्या काय आहेत तेही आपण पाहूया। कार, जीप आणि व्हॅनसाठी 320 रुपये आकारले जातात एका वेळेला, तर मिनी बस आणि टेम्पोसाठी 495 इतका टोल घेतला जातो। ट्रकसाठी 685 रुपये इतका पथकर आहे, इतका टोल आहे, तर बससाठी 940 रुपये आकारले जातात। 3XL ट्रकसाठी 1630 रुपये, मोठ्या अवजड वाहनांसाठी 2165 रुपये। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सध्याचे हे टोलचे दर आहेत एका बाजूचे। तेव्हा 22 तास उलटून गेलेले आहेत, अद्यापही उत्तर मिळू शकलेलं नाहीये की ही वाहतूक